किडनी हळूहळू खराब होत जाते तेव्हा शरीर अनेक सूचक असं संकेत आधीपासूनच देत असतं. याला आपण दीर्घकालीन किडनी रोग म्हणतो. हा आजार बहुतेक वेळा शांतपणे वाढतो. त्यामुळे सुरुवातीची लक्षणं ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. किडनी फेल होण्याच्या अगोदर शरीर 6 महिना आधीच काही सूचक असं प्रमुख संकेत देतं. पहिला म्हणजे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. सतत थकल्यासारखं वाटतं. ऊर्जा कमी होते. थोडं काम केलं तर दमल्यासारखं वाटतं. कारण किडनी नीट काम करत नसल्यामुळे शरीरात विषारी पदार्थ साठतात आणि रक्तातील हिमोग्लोबिन कमी होतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे लघवीमध्ये बदल जाणवतो. हा सर्वात मोठा संकेत असतो. वारंवार लघवी लागते, विशेषतः रात्री. लघवीचा रंग गडद किंवा फेसाळ होतो. लघवी कमी किंवा खूप जास्त होते. लघवी करताना जळजळ किंवा वेदना होतात, कारण किडनी फिल्टर नीट करत नसते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सूज येते. पाय, टाच, हात, चेहरा सुजतो. डोळ्याभोवती डार्क सर्कल पडतात किंवा सूज येते, कारण शरीरात पाणी आणि मीठ साचतं. भूक कमी लागते, उलटी होते. कधीकधी भूक लागत नाही, मळमळ होते, उलटी होते. तोंडाला वाईट चव येते, कारण शरीरामध्ये विषारी द्रव्य साठून राहिलेले असतात. त्वचेमध्ये बदल होतात, जसं की त्वचा कोरडी पडते, त्वचेला खाज येते, त्वचा काळसर, निस्तेज दिसते, कारण खनिजांचं असंतुलन होतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो. पटकन दम लागतो, श्वास घेताना त्रास होतो, कारण फुफ्फुसामध्ये द्रव साचतो. त्याचप्रमाणे रक्तदाब वाढतो. सतत आपला BP हाय राहतो. किडनी आणि यांचा खूप जवळचा असा संबंध आहे. त्याचप्रमाणे झोपेचा त्रास होतो. झोप नीट लागत नाही, वारंवार जाग येते. त्यामुळे आपल्या शरीरावरतीही त्याचे वाईट परिणाम होतात आणि मेंदूला ऑक्सिजनही कमी पोचतो. जास्त धोका कोणाला असतो? तर मधुमेह असलेले, उच्च रक्तदाब असलेले, जास्त वेदनाशामक औषध घेणारे लोक आणि ज्यांच्या कुटुंबामध्ये किडनीचा इतिहास आहे असे लोक. महत्त्वाचं म्हणजे ही सर्व लक्षणे 6 महिने आधीच दिसतील असं नाही, पण हळूहळू वाढत जातात. अनेक वेळा सुरुवातीला काहीच लक्षणं दिसत नाहीत. कधी डॉक्टरांकडे जावं? जर ही लक्षणे दिसली तर तुम्ही लगेच तुमची तपासणी करून घेऊ शकता. जसं की लघवीमध्ये बदल, सूज, सतत थकवा जाणवत असेल, BP वाढलेला असेल, तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते सल्ला नक्कीच घेऊ शकता. त्याचप्रमाणे रक्ताची तपासणी करा, लघवीची तपासणी करा, सोनोग्राफी करा. यामधून तुमचं शरीर कसं आहे हे नक्कीच समजण्यास मदत होते. त्यामुळे नियमित तपासणी वर्षातून एकदा तरी नक्कीच करा. मेन महत्त्वाचं म्हणजे किडनीचे आजार जर लवकर कळले तर पूर्ण नियंत्रणातही ठेवता येतात, पण दुर्लक्ष केलं तर मात्र किडनी ट्रान्सप्लांट करावं लागतं किंवा डायलिसिस करावं लागतं. तेव्हा दिसणारी लक्षणे वेळीच ओळखा आणि डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन योग्य ते ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच मोठे आजारही बरे होऊ शकतात आणि आपण पुन्हा नॉर्मल जीवन जगू शकतो. फक्त लक्षणं वेळीच ओळखणं खूप महत्त्वाचं आहे.